सर्दी, खोकला, घशातील खवखव, घसा दुखणे, घशाला जर इन्फेक्शन झालेलं असेल, गिळताना किंवा चावताना जर आपल्याला घशामध्ये त्रास होत असेल, छातीमध्ये खूप जास्त कफ झालेला असेल, तर या सगळ्या समस्यावर रामबाण असणारा असा घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, जेव्हा पण वातावरणामध्ये बदल होतो, खास करून पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी, खोकला अशा प्रकारची समस्या खूप वेळेस जाणवत असते. यासाठी बऱ्याच वेळेस आपण दवाखान्यामध्ये जात असतो, त्यावर योग्य असा उपचार करत असतो. परंतु काही वेळेस आपण कामामध्ये बिझी असल्यामुळे दवाखान्यामध्ये जाणे वगैरे आपल्याला शक्य होत नसतं किंवा खूपच जास्त कामाचा लोड असल्यामुळे आपण जात नाही. अशा वेळेस मित्रांनो, आपल्याला घरगुती उपाय ट्राय करण्यास काहीच हरकत नाही आणि बऱ्याच वेळेस घरगुती उपाय एवढे परिणामकारक असतात की त्याने आपल्याला फायदा होतच असतो. मित्रांनो, तुम्हीच विचार करा की पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर वगैरे नसायचे, तेव्हा लोक कसे ठीक होत होते? तर तेव्हा ह्याच साध्या सोप्या गोष्टी वापरायचे आणि बरे व्हायचे. तर घरगुती उपायाचा मित्रांनो फायदा एवढाच असतो की आपल्याला नुकसान कोणतेही होत नाही, फायदा मात्र 100% होत असतो. थोडासा टाईम लागतो, पण आपल्याला फायदा 100% होतो, हे लक्षात घ्या. कारण पूर्वीच्या काळी ह्याच गोष्टी वापरून लोक बरे होत होते. तर मित्रांनो, जर तुम्हाला सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव, घसा दुखत असेल तर कोणता घरगुती उपाय करायला पाहिजे याबद्दलचीच आज आपण माहिती बघणार आहोत. यासाठी मित्रांनो आपल्याला गरज पडणार आहे लसूणची. होय मित्रांनो, लसूण हा एक असा घटक आहे, असा पदार्थ आहे जो की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एनी टाईम उपलब्ध असतो. तर आपल्याला एक लसूण घ्यायचा आहे आणि त्याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत मित्रांनो. म्हणजेच लसूणचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि त्याच्यावरची जी साल असते आपल्याला ती साल काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यापासून 1 चमचा रस बनवायचा आहे. त्यासाठी आपण लसूणची जी साल काढलेली आहे ते आपण वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या सहाय्याने आपण ग्राइंडसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजेच मिक्सरच्या सहाय्याने सुद्धा आपण बारीक करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला रस मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला गरज पडणार आहे 1 चमचा रसाची. 1 चमचा रस काढल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे दुसरी गोष्ट, ते म्हणजे 1 चमचा मध. होय मित्रांनो, मधसुद्धा खूप जास्त गुणकारी असतो. मधामध्ये अशा प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे घशातील खवखव कमी होण्यास मदत मिळत असते, छातीतला कफ बाहेर निघत असतो. तर 1 चमचा मध 1 चमचा लसूणच्या रसामध्ये टाकल्यानंतर या दोघांना आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. गोलाकार आकारामध्ये आपण मिक्स करून घेऊ शकता, जेणेकरून लवकर मिक्स होईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला याचं सेवन सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर आपल्याला जवळपास अर्धा तासापर्यंत काहीही खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, जर तुम्ही सलग हा उपाय 3 दिवस केला तर सर्दी, खोकला कमी होईल, छातीतून कफ बाहेर पडेल, घशातील खवखव कमी होईल, म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत मिळेल आणि सर्दी, शिंकावर सुद्धा हा परिणाम करतो. तर मित्रांनो, नक्की करून बघा आणि तुम्हाला किती दिवसात फरक पडला कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.